आज आपण बनवणार आहोत तांदळाची खीर म्हणजे दूध खीर। दूध खीर बनवण्यासाठी हे बघा, हे 200 ग्राम तांदूळ मी धुवून भिजत ठेवले होते। आता हे पाणी गरम करायला ठेवलं होतं, पाणी चांगलं गरम झालेलं आहे। ह्याच्यात आपण आता हे तांदूळ शिजायला घालूया। तर आपल्याला खिरीला लागणारे हे साहित्य आहे। याच्यात 7-8 बदाम, 5-6 काजू आणि किसमिस आहेत। आता हे साखर आहे, साखर 200 ग्राम आहे। आणि हे 2 तुकडे सुक्या खोबऱ्याचे आहेत। हे बघा, हे आहे जायफळ आणि 2-3 इलायचीचे मिश्रण कुटून घेतले आहे। तर आता बघा, हे तांदूळ मऊ शिजलाय। याला आपण आता या भांड्यात घालू। तर हे बघा, आता आपण याला ह्याच्याने बारीक करून घेऊया। आता बघा, हे तांदूळ आपलं घरटून झालेलं आहे। याच्यामध्ये थोडं साखर टाका। तर हे बघा, अर्धा लिटर दूध तापवून ठेवलं होतं। आता हे आपण खिरीमध्ये घालूया। आता ह्याच्यात आपण बारीक चिरून ठेवलेले खोबऱ्याचे काप घालूया। त्यानंतर वेलची आणि जायफळ पूड घालूया। आता आपण ह्याच्यात काजू, बदाम आणि किसमिस घेतले होते, त्याला बारीक कापून घेतले आहेत। आता हे पण घालूया। हे सर्व घालून त्याला एकजीव करून चांगली उकळी येईपर्यंत शिजवून घेऊया। आता आपण याच्यात हे बघा, हे देशी तूप आहे, हे तूप घालूया। तूप घातल्यामुळे खिरीला चांगली चव येते।